राम राम शेतकरी मित्रांनो, मी एक प्रगतशील शेतकऱ्याच्या शेतामध्ये झालेलो आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील सोयगाव या तालुक्यामध्ये आहे आणि या तालुक्यामध्येच आपले प्रगतशील शेतकरी आहेत. राम राम दादा. राम राम. सर्वप्रथम आपलं नाव गाव सांगा. माझं नाव अशोक कृष्ण काळे. बरोबर. राहणार सोयगाव. सोयगावलाच प्रॉपर राहता तुम्ही. आणि आपण यावर्षी किती एकर मक्का केला होता? मी बाकी 3 एकर केला होता. त्यापैकी पाटील बायोटेकचं मी तुमचं पंडित बियाणं लावलेलं होतं 4 किलो. 4 किलोला म्हणजे अर्धा एकरच्या आसपास तुम्ही आपलं. मित्रांनो, याच वर्षी आपण जो काही ट्रायलला दादांना दिला होता पंडित या नावाचा जो मका आहे, तर दादांनी आपल्या शेतामध्ये लावला होता. 4 किलोची बॅग होती आणि बऱ्यापैकी अर्धा एकर क्षेत्रात. आणि आपण सध्या त्याच क्षेत्रामध्ये येतो उभं आहे. पूर्ण ड्रीपवरती लागवड केलं दादा तुम्ही? हो, ड्रीपवर. तर तुम्ही यावर्षी जो पंडित हा जो मक्का आहे, तर हा लागवड केल्यानंतर आता आपलं उत्पादन आलेलं आहे. काल परवाच हार्वेस्टिंग झालेली. मित्रांनो, मी तुम्हाला लाईव्ह जो काही व्हिडिओ आहे या मक्याचा, तर तो दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर तुम्हाला हे मक्का कसा वाटला दादा? छान वाटला तो. त्याचा टोकापर्यंत भरलेला होता, वरती शेंड्यापर्यंत, म्हणजे कनिष्ठ टोकापर्यंत भरलेलं होतं. आणि दाना बदामी, दाना नारंगी रंगाचा होता, बदामी. बरोबर, नारंगी रंगाचा दाना होता. मला जवळजवळ बघा त्याला 23-24 क्विंटल आला. म्हणजे 4 किलोच्या बॅगेला 23 ते 24 क्विंटलच्या आसपास हा मक्का आला. आणि लागवड कोणत्या महिन्यात केली तुम्ही? मी डिसेंबर मध्ये केली. मित्रांनो, दादांनी डिसेंबर म्हणजे रब्बी हंगामामध्ये जो काही पंडित हा आपला मक्का आहे यावर्षी आपण शेतकरी मित्रांना देतोय, तर याची लागवड केली होती. आणि बऱ्यापैकी आता एप्रिल महिना चालू आहे, म्हणजे 110 दिवसाच्या आसपास या बियाण्याचा कालावधी आहे. दाण्याची साईज कशी होती दादा? तो जाड होती चांगली. बरोबर, वजनदार दाना होता. वजनदार होता. कॅप्सूल सेगमेंट मधला दाना होता. हो, कॅप्सूल. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कशा प्रकारची दाण्याची क्वालिटी आहे. कॅप्सूलची लेंथ पाहू शकता, दाण्याचा रंग पाहू शकता, नारंगी रंगाचा दाना आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही याची हार्वेस्टिंग करून ज्यावेळेस बाजारात विकायला नेला, तर व्यापाऱ्याचं म्हणणं काय आलं की चांगला प्रकार आहे, म्हणून चांगला दाणा आहे. बरोबर. आणि तुम्हाला बाजारभाव काही चांगला भेटला का? हो, चांगला भेटला. 1850 मला जवळजवळ त्याला भाव मिळाला. 1850 प्रति क्विंटलच्या आसपास दादांना जो आपला पंडित मक्का आहे, तर याला यावर्षी एप्रिल महिना चालू आहे 2026चा मित्रांनो. तर यावर्षी दादांना चांगल्या प्रकारे जो काही बाजारभाव आहे तर तो भेटलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर दादा, तुम्ही यावर्षी जो आपला पाटील बायोटेकचा पंडित हा जो काही मक्का आहे, तर हा लावून समाधानी आहात का? हो, नक्की. तर इतर शेतकरी मित्रांना तुम्ही काय सांगताल? त्यांना सांगेल की तुम्ही हाच लावा, पंडिताचं हेच बियाणं लावा. बरोबर. तर शेतकरी मित्रांनो, आपले पाटील बायोटेक कंपनीचे 2 मक्याचे बियाणं आपल्याला पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये एक बाजीराव आणि दुसरा म्हणजे पंडित. याच वर्षी आपण पंडित या मक्याची शेतकऱ्यांना देतोय. निश्चितच खरीप आणि त्याच्यासोबतच रब्बी या दोन्ही हंगामामध्ये तुम्ही पंडित या मक्याची लागवड करून पहा यावर्षी, आणि निश्चितच तुमचं मक्या पिकामध्ये उत्पादन वाढवा. मित्रांनो, स्क्रीनवरती तुम्ही जे फुटेज पाहतात, तर ते याच वर्षीच्या रब्बी हंगामातील जो काही आपला पंडित मक्का आहे, तर याचे आपल्याला कंस आणि त्याच्यासोबतच दाण्याची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. तर तुम्हाला एकंदरीत पंडित हा मक्का कसा वाटला? यावर्षी तुम्ही खरीप हंगामामध्ये लावणार का? आणि लावल्यानंतर भविष्यामध्ये त्याचं किती उत्पादन येतं, याच व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद दादा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.